श्री गणेशाय नमः. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या 2026च्या हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या मकर संक्रांतीच्याही हार्दिक शुभेच्छा. आज पुन्हा एकदा वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत. ती आहे मुरमुऱ्याची पट्टी. त्यासाठीचं साहित्य असं: मुरमुरे, गूळ, थोडेसे भाजलेले तीळ, साजूक तूप, दाण्याची जाडसर पूड आणि तुपाने ग्रीस करून घेतलेली, तूप लावून घेतलेली परात आणि वाटी. आपण पाहू शकता की गूळ वितळलेला आहे. आता आपण पाहू शकता की तूप वितळलेले आहे. आता यात आपण गूळ घालूयात. आपण पाहू शकता की गूळ वितळतो आहे. ज्याप्रमाणे आपण अजिबात पाणी न घालता शेंगदाण्याची चिक्की केली होती हे त्याचप्रमाणे आहे. आणि आपल्या अंदाजानेच आपल्याला सर्व वस्तू घ्यायच्या आहेत. थोडे थोडे करत मुरमुरे घालायचे, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल. मुरमुऱ्याचे लाडू हाताने गरम गरम वळावे लागतात, त्यापेक्षा सोपे म्हणून ही पद्धत आपण करतो आहोत. आपण पाहू शकता की मुरमुरे थोडे थोडे घालत आहोत आणि त्याच्या अंदाजानुसार आता आपण त्याच्यामध्ये दाण्याची पूड घालून देऊ ना, आणि भाजलेले तीळ घालून देऊया. यामुळे आपले वडी बांधली जाण्यास मदत होईल. आता आपण ते ओतून घेऊयात. आपण परातीत ओतलेले मुरमुरे उलथण्याने आणि वाटीने पसरवून घेत आहोत. आणि चिक्की झाल्यावर किंचित वेळाने तुम्ही लगेचच याला रेषा पाडू शकता. ही चिक्की फार बारीक नाही झाली तरी चालते, थोडी जाडसर झाली तरी काहीही हरकत नाही. सुरुवातीला ही चिक्की थोडीशी ओलसर वाटली तरी 2-3 दिवसांनी ती चांगली सेट होते आणि चांगली लागते. आपण जरूर हा व्हिडिओ पहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला स्वतःलाही रेसिपी करून कसे वाटले, काय शंका किंवा प्रश्न असतील तर जरूर कळवा. धन्यवाद.